राम सातपुते आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामधील वाद आणखीनच जास्त पेटलाय. राम सातपुतेंनी आरोप केला त्यांची हत्या करण्याचा प्लॅन करण्यात आला होता आणि या सर्व घटनेचा मास्टरमाइंड धैर्यशील मोहिते पाटील आहेत, असा दावा राम सातपुते यांनी माध्यमांवरती केला. पण यालाच उत्तर देताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांचा विषय एका शब्दामध्ये संपवला. सर्वात अगोदर हा दावा ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. मंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांवरती सांगितलं होतं राम सातपुते यांच्या हत्येचा प्लॅन बनवला आहे. त्यानंतर राम सातपुते यांनी माध्यमांवरती आपल्याला मारण्याचा कट रचला असं सांगितलं. त्याचं झालं असं की मतमोजणीच्या दिवशी दोन्ही पक्षाचे समर्थक एकाच जागेवरती उभा होते. मतमोजणीच्या जागेवरती राम सातपुते गेले तेव्हा त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवाराच्या तोंडावरती गुलालाची गणी मारली आणि तिथेच गोंधळ सुरू झाला. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी हा दावा केला. पण धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांनी एका शब्दामध्ये राम सातपुते यांचा विषय संपवला. राम सातपुते, मंत्री जयकुमार गोरे यांनी धैर्यशील मोहिते पाटील वरती जे काही आरोप केले त्या सर्व आरोपांवरती धैर्यशील मोहिते पाटील यांनी एका शब्दामध्ये विषय संपवला. नेमका अगोदर राम सातपुते काय म्हणाले ते सविस्तर ऐकू. महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जे काही सांगितलंय की माझ्या हत्येचा कट त्या ठिकाणी रचण्यात आला आहे आणि त्याचे काही त्यांना इनपुट्स आहेत, तर मलाही हे कालच माहीत झालं. मुळात निवडणुकीच्या दरम्यान नाही पण एकंदरीतच इंटेलिजन्सचे या ठिकाणी गुप्तहेर खात्याचे आपल्या जिल्ह्याची SP आणि बाकी सगळ्या यांना त्या ठिकाणी काही माहिती भेटलेली आहे. त्याच्यावरती चौकशी सुरू आहे. कुठल्या तरी बाहेरच्या टोळीला या विषयामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार या लोकांचा करायचं काहीतरी कट असं एकंदरीतच पोलीस प्रशासन आणि इंटेलिजन्सचा पुढं आलेला आहे. त्यामुळे या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सगळे नेते मंडळीच्या कानावर हा विषय गेलेला आहे. माननीय जयाभाऊंनी हा विषय सगळीकडं ज्यावेळेस त्यांच्या कानावर विषय आला तेव्हापासून या ठिकाणी पूर्ण प्रशासन जे आहे, पोलीस प्रशासन आणि हे सगळे 3 दिवसापासून माळशिरस तालुक्यामध्ये तळ ठोकून आहेत. चौकशा सुरू आहेत. काही लोकांना उचललेलं आहे असंही समजतं आहे. काही लोकांच्या चौकशा सुरू आहेत. त्यांचे सगळे बँक डिटेल असतील, सगळं जे काही असेल त्या विषयामध्ये सुरू आहे. मी एक गोष्टी तुम्हाला दिसल्या काही होत्या नाही, काही दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि प्रामुख्यानं धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील हे काही लोकांना पुढे करून अशा पद्धतीने काही प्रकार सुरू आहे असं एक आमच्या कानावर येतं आहे. मुळात संविधानिक मार्गाने यांनी ही निवडणूक आम्ही लढवली आणि भविष्यातही लढवू. राम सातपुते कायदा मानणारा माणूस आहे, संविधानाने चालणारा. मी एज्युकेटेड आहे, मी BTech आहे. अशा पद्धतीने जर ठोकशाहीची भाषा करत असतील तर याला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सर्व नेत्यांनी अतिशय सिरियस घेतलेला आहे. मला हा प्रकार 2 दिवसांनी माहीत झाला, पण त्याच्या अगोदर जिल्ह्याचे SP त्या ठिकाणी पालकमंत्री महोदय, आपले IG या सगळ्यांच्या लेवलवरती हा विषय सुरू होता. मला काल हा विषय माहीत झाला. मुळात असे प्रकार करणं ही यांची संस्कृती आहे. त्यामुळं भविष्यामध्ये माझ्या जीवाला काही जर झालं तर जबाबदार कोण असेल याची चिठ्ठी मी काल पालकमंत्री जयाभाऊंकडे दिलेली आहे. देवाभाऊंकडेही त्या ठिकाणी हा विषय मी कानावर टाकलेला आहे. अशा पद्धतीनं जर हे राजकारण करत असतील तर हे अतिशय दुर्दैवी आहे. हे लोकशाहीला घातक आहे. नाही, मी जयाभाऊंना या विषयामध्ये कोण असू शकतं, कोण काय आहे, तर याचं उत्तर दिलेलं आहे. आता यांची संविधानिक मार्गाने लढण्याची हिंमत संपली आहे. त्यामुळं अशा पद्धतीने मार्गाने जात आहेत. म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे. अर्जुनसिंह मोहिते पाटील काल या ठिकाणी म्हणले की राम सातपुतेच्या अंगावर कुणाला घालवायचं याचं प्लॅनिंग केलं आहे. अर्जुनसिंह मोहिते पाटील मास्टर माइंड आहे, धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचे मास्टर माइंड आहे. ते त्या पद्धतीने करतात. पण ठीक आहे, मी देवेंद्रजींना या विषयामध्ये माझं बोलणं झालं आहे आणि याच्यात कोण असू शकतं, काय असू शकतं हे सगळं मी सांगितलं आहे. ते या प्रकारामध्ये असतील नसतील मला माहीत नाही, हा पोलिसांच्या तपासांचा विषय. परंतु काल अर्जुनसिंह मोहिते पाटील एक ठिकाणी म्हटले आणि त्यांची चर्चा झाली की राम सातपुतेच्या अंगावर कोण घालायचं तालुक्यात. कायम त्या ठिकाणी दुसऱ्याच्या काठीने मारायचं हा धंदा यांचा असतो.
मुळात यांच्यात राजकीय लढण्याची यांची उमेद आता संपत चालली आहे, म्हणून अशा पद्धतीने करतायत. या सगळ्या गोष्टीचं पोलीस तपास करतंय, आपलं गुप्तहेर खातं तपास करतंय, काही केंद्रीय पोलिसाचे पथकं याच्यामध्ये येतील. परंतु हे अतिशय चुकीचं आहे की एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही निवडणुकीत हरवू शकत नाही, तर अशा पद्धतीने या मार्गाने कट रचून संपवायचा प्रयत्न यांनी केलेला आहे. या विषयामध्ये मी लवकरच देवेंद्रजींची भेट घेऊन हे कोण लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा काय आहे त्याचं सखोल चौकशी करावी अशी मी मागणी करणार आहे, किंवा ऑलरेडी त्या ठिकाणी पोलिसांनी सुरू केलेलं आहे. लवकरच या विषयातले सगळे प्रकार पुढे येतील असा मला विश्वास. आपण सर्वांनीच ऐकलं राम सातपुते काय म्हणाले. धैर्यशील मोहिते पाटील हेच मास्टरमाइंड आहेत. यांनीच त्यांच्या हत्येचा कट रचला होता. आता आमदार उत्तम जानकर नेमकं काय म्हणाले ते अगोदर ऐका, त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले ते ऐका आणि ते माहिती देतील. पण त्यानं आता माझी आमदाराला कोण आता त्याच्या हत्येचा कट रचणे इतपत तुम्हाला वाटतं काय असं असेल? राम सातपुतेंचं असं म्हणणं आहे की हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार आहे आणि कार्यकर्त्यांच्या कर्वे हत्या करण्याचा प्रयत्न आहे माझा. नाही, आणि एसआयडी आणि आयबीला कुठं त्याने जागावपणा केला. तो असा तो पिस्तूल नसतं का त्यांचं गुलाला, ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली. त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले. इलेक्शन मध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात त्याच्यामध्ये. आणि मुरताडाला कोण मारणार, आता कशासाठी मारायचं? एकतर माळशिरस तालुक्याचा निकाल आपण माध्यमांनी जर पाहिला तर 9 जिल्हा परिषद आहेत, त्यापैकी 7 जिल्हा परिषद आमच्या निवडून आल्या. 18 पंचायत समिती आहेत, त्यापैकी 12 आमच्या निवडून आल्या. परंतु गेले 3-4 दिवस जर आपण पाहिलं तर सातपुतेंनी माजी आमदारांनी मीडिया मॅनेज करून फक्त आपली एक सीट निवडून आलेली त्याचा गवगवा केला. आणि प्रत्येक इलेक्शन आलं आणि आपण हारलं की थोडे दिवस ते वेगळ्या विचारसरणीत जातात आणि प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहे कायम. त्यामुळं कोणत्याही स्तराला जाऊन ते आरोप करतात. सांगितलं ना, स्वतःला कायम प्रसिद्धीमध्ये ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा व्यक्ती कोणत्याही स्तराला जातो आणि कोणतेही भाष्य करतो. त्याच पद्धतीनं माढा लोकसभा मतदारसंघात जर आपण पाहिलं तर माढा लोकसभा मतदारसंघात हा महाविकास आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष आम्ही जी काही व्यूहरचना आखली होती, माळशिरस तालुका असेल, फलटण, मान विधानसभा मतदारसंघ असेल, सांगोला विधानसभा मतदारसंघ असेल, पण माढा विधानसभा मतदारसंघ असेल आणि त्याच पद्धतीने करमाळा, ज्या ज्या काही व्यूहरचना आखल्या होत्या त्यामध्ये पूर्णतः अपयश हे पालकमंत्र्यांना आलेलं आहे. त्यामुळं दोघंही वैफल्यग्रस्त झालेले आहेत. काही केल्या हा गड त्यांना दोघांना सर करता येत नाही. म्हणून लक्ष विचलित करणं, आपल्या कामापासून लक्ष विचलित करणं आणि एक दिशाहीन दिशेला लोकांना घेऊन जायचं हे काम ह्या दोघांचं नेहमीचंच आहे. तेच सांगतोय तुम्हाला की इलेक्शनला हे सापडून आपटतात दरवेळेस आणि आपटलं की त्यांच्या बुद्धीवर थोडे दिवस गंज चढतो, परिणाम होतो आणि मग काही आरोप करतात, कोणत्याही लेवलला जातात. त्याचं मतमोजणीच्या वेळेस माध्यमांच्या माध्यमातून मी पाहिलं की मतमोजणीला सगळ्या पक्षांचे समर्थक एका जागेवर उभे असतात. वास्तविक पाहता पोलिसांनी हा कंट्रोल केला पाहिजे की 2 पक्षांची लोक एकत्र एका ठिकाणी न येता सुरक्षित अंतरावरती ठेवली पाहिजेत. परंतु मतमोजणीला तिथं सुरुवात होती आणि माजी आमदार राम सातपुते त्या ठिकाणी गेले त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करून, आणि तो व्हिडिओसुद्धा मी आपल्याला सगळ्यांना दाखवतो या ठिकाणी, तुम्हाला पाठवतो सगळ्यांना, की त्यांनी ज्या गुलाला गन्स असतात ते समोर आमचे उमेदवार माने म्हणून आहेत त्यांच्या तोंडावरती त्या ठिकाणी मारला आणि मग त्या ठिकाणी त्यांचे समर्थक संतप्त झाले. मोठा गोंधळ झाला असता, परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळं दोन्ही बाजूला काही झालं नाही.
परंतु काळजीपूर्वी जर पोलिसांनी घेतली असती तर तोही अनर्थ टळला असता. स्वतः माजी आमदारांनी त्या कार्यकर्त्यांवरती गनसी केला. ती सवयच आहे त्यांना, आम्हाला काही नवीन नाही आहे. कसं आहे, स्वतःला प्रसिद्धीत ठेवण्यात ते नेहमी माझ्यावरती, मोहिते पाटील परिवारावरती, उत्तम जानकर आमदारांवरती कोणत्याही लेवलला जातात आणि बोलतात. आम्हाला त्यांना काही फरक पडत नाही. हो, होते. मी त्याचे व्हिडिओज तुम्हाला शेअर करतो सगळ्यांना.